नमस्कार. जनसंवाद न्यूज 12मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज 15 ऑगस्ट 2026 भारताच्या या स्वातंत्र्यदिनी आटपाडी शहरामध्ये एक नवं न्यूज चॅनेल आपल्या सर्वांच्या सेवेत पदार्पण करत आहे. सतीश भिंगे संपादित जनसंवाद न्यूज 12 आज कार्यालयाचं उद्घाटन होतं आहे आणि या माध्यमातून आटपाडी शहर आणि महाराष्ट्रामध्ये जगभर आपल्या सगळ्यांना इथं घडणाऱ्या अनेक घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. अनेक मान्यवरांना भेटण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. अनेकांना जाणून घेण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. आणि अशाच पद्धतीनं ज्या वेळेला आपण भेटत राहू त्यावेळेला आपला स्नेह नक्कीच वाढत राहील. तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यामध्ये आज आपण जनसंवाद न्यूजमध्ये एक संघर्षातून घडलेला प्रेरणादायी जीवन प्रवास पाहणार आहोत. अनेकदा आपण असं म्हणतो की माझी गरिबी होती, संकट होती, समस्या होती, अडचणी होत्या, व्याप होतं आणि त्यामुळं मला काही करता आलं नाही आहे. अनेकदा आपण परिस्थितीला नावं ठेवतो, पण परिस्थितीवरती स्वार झालात तर आपणाला कोणतीही परिस्थिती पूर्णपणे बदलता येते. एक कविता आहे आणि त्यामध्ये कवी गुरु ठाकूर असं म्हणतात, असे जगावे दुनियेमध्ये, असे जगावे दुनियेमध्ये, छाताडावर लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. असं जगता येतं मित्रांनो. आणि अशा पद्धतीचं जगणं आपल्या आजूबाजूला पाहिलं तर अनेकांचं पाहायला मिळतं. आज जनसंवाद न्यूज 12मध्ये आज आपण अशा एका प्रेरणादायी व्यक्तींना भेटणार आहोत की ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि ते आपल्याला भेटणारे सहकारी आहेत यशवंत हरिदास मेटकरी. नमस्कार सर. नमस्ते सर. नमस्ते. सरांबद्दल आपल्याला समजेलच की शून्यातून विश्व कसं निर्माण होतं. गरिबी, दुःख, दारिद्र्य या साऱ्या गोष्टी अनेकदा आपण ऐकतो आणि तिथं आम्हाला ब्रेक लागला, तिथं आम्हाला पुढं जाता आलं नाही, असं काही वेळेला रडगाणं ऐकायला मिळतं. पण रडगाणं ठेवाच, पण आयुष्याचं सुंदर गीतसुद्धा आपल्याला बनवता येतं. ज्यांनी सुरेल असं गीत ज्यांनी बनवलेलं आहे त्यांच्याशी आपण बोलतोय यशवंत मेटकरी सरांशी. मेटकरी सर, आज तुम्ही अनेक क्षेत्रांमध्ये आहात. तुमचं शिक्षण 10वीपर्यंतच झालं आहे असं फक्त आम्ही ऐकलं. असं हरकत नाही आहे. शिक्षणानंच माणूस शहाणा होतो असं जरी खरं असलं तरी शिक्षणाशिवायसुद्धा शहाणपण असतं ते निश्चित मान्य करावं लागेल. आणि ह्या यशवंत मेटकरी सरांच्याकडे बघितल्यानंतर कळेल. सरांचा जन्म कुठं झाला, बालपण कसं गेलं आणि एकूणच त्यांचं संघर्षमय जीवनाची सुरुवात कशी झाली. यशवंत मेटकरी सर, आम्ही तुम्हाला पहिला अंदाज विचारू की तुमचं बालपण कुठं गेलं आणि तुमची कौटुंबिक परिस्थिती नेमकी काय होती. सर, माझा जन्म 20 एप्रिल 1986 साली आटपाडी तालुक्यातील आंबेवाडी म्हणून एक छोटंसं गाव आहे. बरं. साधारणतः 1111 लोकसंख्येचं ते गाव आहे. त्या गावामध्ये माझा जन्म झाला आणि ते बालपण, गावाकडचं दुष्काळी भाग, अशा परिस्थिती सामान्य कुटुंबामध्ये माझा जन्म झाला. आईवडील मोलमजुरी करून, शेतमजुरी करून ऊसतोडीला कामगार म्हणून त्या काळामध्ये जात होते. घरची अतिशय सामान्य परिस्थिती होती. 2 भाऊ आणि 1 बहीण आणि असं आमचा कुटुंब. मग त्या परिस्थितीत, त्या कालावधीमध्ये फार अवघड होती परिस्थिती त्या काळची. मग माझ्या एक आत्या आहेत, त्या अपंग आहेत असताना. मग त्यांना काय माझ्यामध्ये असं जाणवलं की त्यांनी सांगितलं की या मुलांचा सांभाळ मी करते आटपाडीला. मग आमच्या आत्याने मला 88 साली आटपाडी पहिल्यांदा दाखवली. म्हणजे वयाच्या 2 वर्ष माझं वय असताना मला त्याने आटपाडीमध्ये आणलं. आणि आटपाडीमध्ये एक ढोर गल्ली म्हणून इथं देशमुख गल्लीच्या शेजारी तिथं गल्ली आहे. त्या गल्लीच्या इथं आमच्या आत्याने 2 भाऊ आणि 1 बहीण यांना त्या ठिकाणी आणलं आणि आमचा पुढील सांभाळ आमच्या आत्याने केला. त्या आत्यांच्या याच्यामध्ये आम्ही सगळं तिथून पुढचं माझं बालपण त्या आटपाडीच्या छोट्या 12 बलुतेदाराच्या, 18 आलोतीदाराच्या या अशा सामान्य लोकांच्या लोकवस्तीमध्ये माझं आयुष्य तिथून बालपण गेलेलं आहे. अरे, आई वडील ऊसतोडणी कामगार होते, त्यामुळे त्यांना बाहेरगावी जावं लागायचं. हो. प्रश्न होता तुम्हाला सांभाळण्याचा. आत्यांनी मोठ्या मनाने जबाबदारी घेतली की यशवंताला आपल्याकडे सांभाळ करू, त्याला शिक्षण करू. मग शाळेत जाऊ लागला तुम्ही. हो, माझं पहिलं अंगणवाडी शिक्षण इथं झालं आणि अंगणवाडी झाल्यानंतर जिल्हा परिषदचं शिक्षण 4थीपर्यंतचं प्राथमिक शाळा नंबर 1 आटपाडी
या ठिकाणी झालं आणि त्यानंतरचं माझं 10वीपर्यंतचं शिक्षण राजाराम बापू हायस्कूल आटपाडी या ठिकाणी झालं. मग आत्या तुम्हाला सांभाळ करत होत्या, पण आत्याला तुम्ही काही मदत करत होता का? काही काम, काही उद्योग? हो, आपल्याला परिस्थिती त्यांचीही तशीच होती की आपण काम केल्याशिवाय घर प्रपंच चालणारच नव्हता. आमची एक आजी होती आणि आत्यांचं आमच्या लग्न झालेलं नाही, कुमारिका आहेत त्या, आणि त्यांनी हा आमचा सांभाळ केल्यामुळं सामान्य परिस्थितीमध्ये आम्हाला काम केल्याशिवाय शिक्षण म्हणणं काय आणि आम्हाला रोजीरोटी म्हणण्यापेक्षा चड्डी फाटकी मिळणं, आम्ही दुसऱ्याचे कपडे घेऊन आम्ही घालत होतो. म्हणजे एखादा जर श्रीमंताचा मुलगा असला तर त्याच्याशी आम्ही मैत्री करायचो. बाबा कशासाठी मैत्री करायचो, तर त्याची कपडे जर कोणाला तो फेकून देत असेल तर ते कपडे आपल्याला मिळतील आणि आपला ते उदरनिर्वाह चालेल, अशी त्या काळातली परिस्थिती होती. म्हणजे मित्रांनी पण तुम्हाला सहकार्य केलं. त्या काळात आम्ही कसं आहे, प्रामाणिक आमचा स्वभाव, कष्टकरी होतकरू स्वभाव होता आणि काम करायची आमच्याकडे प्रचंड तळमळ होती. आपल्याला काम केल्याशिवाय पर्याय नाही, त्यामुळं आम्हाला ते केल्याशिवाय पर्याय नव्हतं. आणि कामाची सुरुवात तुम्ही कधीपासून केली? कामाची सुरुवात मी 4थीला माझं शिक्षण 4थीचं चालू असताना अण्णा भंडारे म्हणून आमचे पुढारीचे हे भंडारे बुक स्टॉल म्हणून आहे त्यांचं, त्या ठिकाणी मी वृत्तपत्र विक्रेता म्हणून अण्णा भंडारेंचं बुक स्टॉल आहे. तर ते मी अण्णांच्याकडे गेलो आणि अण्णांना म्हणालं, अण्णा मी तुमच्याकडे पेपर वाटायचं काम करू शकतो. त्या माझा असा हेतू होता. तो काम अण्णांच्याकडे त्यावेळेला सायकल असायच्या, आम्हाला त्यावेळेस सायकल मिळत नव्हती. तर मग अण्णांना आम्ही काम पेपर वाटायचं का निवडलं की अण्णा काय म्हणायचे, तुम्ही जर हे पेपर वाटले तर तुम्हाला शाळेला जायला आम्ही तुम्हाला हे सायकल दिवसा देऊ. अरे वा. म्हणून आम्ही मग अण्णांच्याकडे पेपर टाकायचं काम केलं. आम्ही 4:30ला यायचो. पहिलं पेपरच्या गाड्या येत होत्या 4:30 पावणे 5ला गाड्या आल्या का पहिलं 30 पहाटे उठायचं तुम्ही? पहाटे हो, 4:30ला आम्ही बरोबर. पहिला मी असा होतो मुलगा की त्या अण्णांच्या तिथं जायचं, पुढं स्टँडच्या तिथलं ते सगळं झाडून काढायचं सगळं. त्या ठिकाणी बिपिन देशपांडे तरुण भारतची आणि अल्लाउद्दीन मुलानी लोकमतची एजन्सी होती त्यांच्याकडं, आणि कांतासागर अशी त्यांची पानपट्टी होती. कांतासागर यांचं ST स्टँडच्या आत पहिलं जनरल स्टोअर्सचं दुकान होतं. 4:30ला मी पहिला येणार. मला 4लाच माझी स्वप्न पुढं दिसायचं, मला आज लोकांच्यापर्यंत जाऊन हे पेपर वाटायचे लवकर आणि परत मला शाळेला जायचं आहे. मग मी 4:30ला बरोबर तिथं जायचो. पावणे 5ला पहिली गाडी यायची केसरी पेपर, त्यावेळेला लोकमत नवीन आला होता, म्हणजे पुढारी, तरुण भारत असे पेपर. आणि ते त्या काळात काय होतं साहेब, कतरणला पेपरमध्ये कतरण टाकायचं, तो एक हे होतं, म्हणजे जाहिराती टाकायच्या मध्ये. आणि मग त्यावेळेला मग ते अण्णा काय म्हणायचे, एवढ्या जर तुम्ही ह्यामध्ये पॉम्पलेट टाकल्या तर तुम्हाला एक 10 रुपये एक्स्ट्रा मिळतील. मग आम्ही ते 10 रुपये जास्त मिळतील आम्हाला कसे मिळतील आणि आमचं घर प्रपंच कसं चालेल म्हणून आम्ही पाटे लवकर जायचो आणि ते पेपरमध्ये टाकत. सकाळी मी सगळे जवळजवळ 1000 पेपरमध्ये गट्टेमध्ये मी 1000 पेपरमध्ये मी एकटा टाकत होतो ते. अच्छा. किती पैसे मिळायचे तुम्हाला हे काम केल्यानंतर? मला त्यावेळेला 270 रुपये महिन्याला पगार होता. अच्छा. कितवीत असतानाची गोष्ट आहे ही? हे 4थीमध्ये मी शाळेला असताना. 4थीत असताना कामाला सुरुवात केली? 4थीत असताना मी वयाच्या कामाला सुरुवात केली. हे कधीपर्यंत तुम्ही काम केलं? मी कामं कसं आहे, 4थी ते 6वीपर्यंत अण्णा भंडारेंच्या इथं पेपर स्टॉलमध्ये पेपर टाकणे, परत त्यांच्या दुकानामध्ये काम करणे अनेक ठिकाणी. मग त्यांचेच मित्र होते नितीन कुलकर्णी, गार्डन हॉटेल होतं त्यांचं. 94ला त्यांनी वासुनाना कुलकर्णींचे चिरंजीव होते नितीन कुलकर्णी आणि गुंडाभाऊ. मग त्यांनी हॉटेल गार्डन म्हणून आटपाडीमध्ये त्याची स्थापना केली. मग अण्णांना मी म्हटलं, जर नितीन कुलकर्णींनी मला जर कामाला ठेवलं तर संध्याकाळी मी मोकळ्या वेळेत शाळा सुटल्यानंतर वेटरचं काम करून मी माझं काही थोडंफार तुमच्याकडचं हे काय म्हणजे माझं तिथं वेटरचं काम करण्याचा हेतू असा होता की तिथं जेवण सगळ्यांचं झाल्यानंतर काही जर थोडं शिल्लक राहिलं तर ती माझं पण जेवणाचं भागेल आणि घरात पण माझ्या कुटुंबामध्ये संध्याकाळी घरी घेऊन जाऊन घरचाही उदरनिर्वाह होईल आणि आपले पैसे वाचतील, हा हेतू होता. मग मी नितीन गार्डन हॉटेलमध्ये पण प्रामाणिक वेटरचं काम केलेलं आहे त्या काळात, 95 ते 97. पेपर टाकण्याचं काम केलं, हॉटेलमध्ये तुम्ही वेटर म्हणून काम केलं. मग हे काम करता करता परत पुढे तुम्ही वेगवेगळी आणखीन बरीच कामं केली असं आम्ही ऐकलंय. कोणकोणती कामं तुम्ही केली? सतीश बेंगे साहेबांचं त्यावेळी जनसेवा झेरॉक्स सेंटर म्हणून होतं आणि त्यावेळी साध्या मशीन असायच्या, असे लाकडी ह्याच्यावर
आणि प्रिंटिंग त्यावेळी एक टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी नव्हती एवढी. आम्ही तिथं झेरॉक्स आणि STDला त्यावेळेला फार महत्त्व होतं साहेब. मोबाईलची सुविधा फार कमी होती. म्हणजे त्यावेळेला जरी फोन लावला नाही इकडून इनकमिंग कॉलिंगला सुद्धा पैसे होते त्या काळात. मग त्या काळात सतीश बेंगे साहेबांची आटपाडीच्या SD स्टँडच्या इथं एक शाखा, इथं एक शाखा, अशा 2-3 शाखा होत्या. मग सुनील बेंगे सर आणि त्यांचे वडील BA भिंगे सर, मग त्यांच्याकडे आम्ही म्हटलं आम्हाला जर STDचं काम जर 1-2 तास आम्हाला जर तेवढं मिळालं तर त्या काळात आपलं ते 10-15 रुपये आम्हाला पगार देत होते. मग आम्ही ते आनंदानं करू. मग त्यावेळेला माझ्याबरोबर सोबत दत्तात्रय पुजारी, अशोक लवटे असे काही सवंगडी होते माझ्यासोबत काम करायला, सतीश बेंगे साहेब. आणि त्यांच्याकडून आम्ही या लोकांच्याकडून, हे लोक म्हणजे त्या काळातली प्रतिष्ठित लोक होते. मी आता नावं सांगितलेली, नितीन कुलकर्णी असतील, अण्णा भंडारे असतील, त्यानंतर सतीश बेंगे असतील, की मी यांच्याकडे काम करण्याचा हेतू होता की आपल्याला काहीतरी संस्कार यांच्याकडून चांगले मिळतील आणि हे जग काय आहे आपल्याला शिकायला मिळेल. काम करण्यामागं पण प्रामाणिक हेतू होताच, पण त्याच्या पलीकडे जाऊन असा हेतू होता की यांच्याकडे जाऊन आपल्याला काही भविष्यामध्ये काय शिकायला मिळते का, आपल्या ज्ञानामध्ये काय भर पडतो का, यासाठी मी या लोकांच्याकडे प्रामाणिक त्या काळामध्ये काम केलं. खूप चांगली तुमच्याकडची स्वभावातली बाब आहे की परिस्थिती बिकट आहे, वेगवेगळी कामं करायची आणि लोकांच्याकडं काम करता करता पैसे कमवणं आहे, पोटाला मिळतं का ते पण बघणं आहे. पण आयुष्यासाठी पुढे जर जायचं असेल तर काही गोष्टी संस्कारक्षम शिकणं हे महत्त्वाचं आहे आणि तुम्ही ते वेचत गेला. सतीश बेंगे सरांचं नाव आत्ता आपण घेतलं की जनसंवाद न्यूज 12चे ते संपादक आहेत, पत्रकार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, विविध व्यवसाय सांभाळतात, विविध क्षेत्रामध्ये आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाचा तुमच्या वाटचालीसाठी कसा फायदा झाला सांगाल? त्यांनी मोफत वाचनालय एक आटपाडीमध्ये विद्यानगरमध्ये त्यांचं चालू आहे. पूर्वी ते खाली होतं इथं गावात. वाचनालयाच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याकडे वृत्तपत्र टाकल्यानंतर त्यांच्याकडे असं एक बघायचा दृष्टिकोन होता की जी मुलं MPSC UPSC म्हणजे ज्या स्पर्धा परीक्षात्मक ज्या परीक्षा देतात ते मुलं त्यावेळेला येऊन, एक खंडा मास्तर म्हणून होते सूर्योपासना मंदिरामध्ये, त्यांचं एक वाचनालय आणि भिंगे साहेबांचं, अशी 2 वाचनालय त्यावेळेला फार्मात होते. तर त्या वाचनालयामध्ये येऊन विद्यार्थी असतील, ते विद्यार्थी ते वाचन करणार, तेवढंच काहीतर ते न्यूजपेपरमधून त्यातून जो संकल्पना घेतील हा बघण्याचा त्यांच्याकडे एक दृष्टिकोन होता. आणि त्यांच्याकडे त्या काळामध्ये त्यांनी रिक्षा संघटनेचे अध्यक्षपद पण त्यांच्याकडे होतं, मला आठवतं आहे ते. आटपाडी व्यापारी रिक्षा संघटना असेल, परत त्यांचं लिंगायत समाजाबाबतीत जे समाजाला कसं एक पुढं घेऊन जायचं यासाठी एक धडपड होती. आणि त्या काळामध्ये केंद्रीय कृषी मंत्री आपले पवारसाहेब आणि मुख्यमंत्री आपले शरद पवार साहेब होते. त्या काळात त्यांनी या ठिकाणी दुष्काळी भागाला पाणी कसं मिळेल, 95ला युती शासन आलं, पण त्याच्या आधी पण पाठपुरावा भिंगे साहेबांचं हे वार्ताहर एक कसा असावा, ग्रामीण भागातील एक लेखणी कशी असावी, याचं काम आम्ही त्यांना एक आदर्श म्हणून त्या काळात बघत होतो की बाबा हा माणूस धडपडीचा आहे. प्रत्येक वेळेला म्हणजे वेगवेगळी नेते मंडळी आल्यानंतर तालुक्याच्या व्यथा काय त्यांच्याकडे कशा मांडायच्या, कामं तालुक्याची कशी करून घ्यायची, आणि पत्रकार संघ जो आहे त्यांचा, म्हणजे तालुक्यातले पत्रकार जे आहेत त्यांच्याशी एकोपा ठेवून काम कसं आटपाडी तालुक्याचा विकासाच्या दृष्टीनं कसं पुढे घेऊन जाईल, हे एक त्यांच्याकडे आम्ही मॉडेल बघितलं. त्यामुळं आम्ही त्यांच्याशी प्रेरित होऊन त्यांची प्रेरणा, आम्ही त्या निमित्तानं तशी प्रेरणा घेतली. अनेक वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याचा प्रसंग आला. आटपाडीच्या सिद्धनाथ चित्रमंदिरमध्ये रात्री 9 ते 12 पिक्चर असायचा. त्या 9 ते 12 पिक्चरच्या वेळेला मध्यंतरी इंटरव्ह्यू असायची 10:30ला. मग त्या काळामध्ये आपले आता जे बसलेले चंद्रकांत दौंडे, त्यांचे भाऊ राजेंद्र दौंडे म्हणून त्यांचं एक कॅन्टीन चालवायला घेतलं होतं त्यांनी. त्या कॅन्टीनमध्ये आम्ही पेप्सी विकायचो रात्रीचं. ते आम्हाला 5 रुपये द्यायचे. आणि बाहेर त्यांचं सायकल स्टँड, त्यावेळी पिक्चर म्हणजे अशा TV चॅनल्स वगैरे भरपूर नव्हते त्यावेळेला, म्हणजे तंबू असायचे त्या काळामध्ये. मग त्या काळामध्ये आम्ही ते सायकल लावली का मग 100 सायकली झाले का आम्हाला 3 रुपये बक्षीस, एवढ्या पेप्सी तुम्ही ऐकल्या तर एवढं बक्षीस, मग 10-20 रुपये आम्हाला ते मिळायचे रात्रीचे. म्हणजे असे अनेक कामं आपण करत गेलो. मग काही वेळेला मुंबईला हे एवढ्यात काय भागणं म्हणल्यानंतर मी साधारण 2000 साली मुंबईला जाण्याचा मी निर्णय घेतला, माताडी कामगारमध्ये. शिक्षण तुम्ही 10वी पर्यंत केलं? 10वीपर्यंत माझं 1999ला 10वी पूर्ण झाली. तुम्ही तिथं थांबला, म्हणजे ते तुम्ही शिक्षण थांबवण्याच्या पाठीमागं काय कारण ठरलं?
त्यामध्ये कारण असं होतं की शिक्षण मी टॉपर होतो त्यावेळेचा. बर. पण बहिणीचं लग्न झालं आणि हे परत घरचा प्रापंचिक हे फार मोठं हे होतं. मग एक जणानं कुणी तर हे सांभाळलं पाहिजे. सांभाळल्याशिवाय हे बाहेर पडल्याशिवाय आपलं हे काही घर कुटुंब चालणार नाही हे माझ्या लक्षात आलं. आणि मी ॲडव्हान्स विचार केला, शिक्षण शिकून पण आपण न शिकता जर आपण काही वेगळा उद्योगधंद्यामध्ये आपल्याकडे जे स्किल आहे ते वापरून आपण मला वेगवेगळी कामं करायला आवडत होतं. आपण काय तर शिक्षणच मिळून प्रत्येकाला नोकरी मिळेल हे असं नाही. मग एक उद्योजकता काय तर आपल्या हातून भविष्यामध्ये मला एक स्वप्न जाणवत होतं की बाबा भविष्य मला वेधत होतं. मला एवढ्या शिक्षणावरच न हे राहता काहीतरी वेगळं करण्याच्या दृष्टीनं मी शिक्षण त्यावेळेला थांबवलं आणि मी नंतरचा प्रवास माझा वेगवेगळ्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून गेला. खूप चांगली बाब आहे. आज अनेकदा आपण म्हणतो की मुलं पदवीधर झालेले आहेत, उच्च पदवीधर झालेले आहेत आणि नोकरीच्या शोधात आहेत, नोकरी मिळत नाही आहे असं अनेकदा तरुणाई म्हणते. बेरोजगारीचा प्रश्न आहे. पण तुम्ही 10वीत असतानाच ठरवलं की परिस्थिती तर बिकट आहे, शिक्षणासाठी खर्च होणार आहे, शिक्षणासाठी काही वर्ष वाट पाहावी लागणार आहे पदवी घेईपर्यंत, तेवढा खर्च करणं आपल्याला शक्य नाही. तेवढ्या कालावधीमध्ये मी माझ्या कौशल्याच्या जोरावरती मी माझे वेगवेगळे उद्योग आणि व्यवसाय करेन आणि मी स्वयंपूर्ण होईल. आणि तशा पद्धतीनं तुम्ही झालात. मग तुम्ही मुंबईला गेलात, तो काय प्रसंग? मुंबईला गेल्यानंतर आमचे संभाजी पुजारी म्हणून आमचे एक कारखान्याचे आता कामगार युनियनचे अध्यक्ष त्यांचे बंधू विठ्ठल पुजारी यांनी मला सांगितलं तुम्ही या माथाडीमध्ये. त्यावेळेला 1 लाख 1.5 लाख रुपये दिले का जागा चांगला मिळतो आणि 15-20 हजार रुपये पगार मिळतो. मग मी ते काम करायला गेलो. मी 1 महिनाभर काम केलं. पण इथं आत्यांचा तो अपंग असल्या कारणानं त्यांना इथल्या गोष्टी काय होत नव्हत्या. भावाचंही शिक्षण चालू होतं इथं. मग ह्या परत बहिणीचं लग्न, ह्या अशा बऱ्याच गोष्टी होत होत्या. त्यामुळं मग मी तो मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आणि मला परत त्या दरम्यान मी हेवी लायसन आणि LMV लायसन दोन्ही मी त्यावेळी काढलं होतं. ड्रायव्हिंग लायसन. तर मला कलेक्टर साहेबांच्या गाडीवर जिल्हाधिकाऱ्यालयामध्ये एक कॉल आला होता, एक शिपाई म्हणून आणि एक ड्रायव्हर म्हणून. बरं. मग ते इंटरव्ह्यू पण झाला आणि मला हजर व्हायला सांगितलं होतं. परंतु घरच्यांची इच्छा अशी होती की आम्हाला सोडून जायला नको, आटपाडी सोडून. मग मी पण निर्णय केला की ज्यांनी आपल्याला सांभाळ केला, आपल्याला पडत्या काळामध्ये आपण ज्या वेळेला चालता येत नव्हतं आपल्याला, त्या काळामध्ये कशाही परिस्थितीत दुसऱ्याचं मागून आणून का होईना आम्हाला त्यावेळेला आमचा सांभाळ केला. तर माझी एक कर्तव्य, माझी एक जबाबदारी होती की आटपाडी सोडून यांना न सोडून जाता आपण सांगलीचा मी तो कॉल नाकारला आणि मी इथं आटपाडीमध्ये परत वेगवेगळ्या माध्यमातून मी कामकाजाला सुरुवात केली. म्हणजे नोकरी तुम्हाला मिळत होती, नोकरी तुमच्या हाताशी आलेली होती, पण घरची जबाबदारी आणि ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, चालायला शिकवलं, आज ते वार्धक्यात आहेत आणि त्यांना आपली गरज आहे. त्यावेळेला तुम्ही हा भावनिक प्रश्न निर्माण केला, अर्थात नातं जपण्याचा, नातं टिकवण्याचा. खूप चांगली बाब आहे. तुम्ही परत शेतीकडे वळलात. शेतीकडे कसं वळलात आणि कोणकोणत्या पद्धतीनं आज शेतीकडे तुम्ही पावलं टाकताय? शेती, मला 1 गुंठाही जमीन घरची नव्हती. मग एक स्वप्न होतं की आपण एखादा एकरभर तर जमीन आपल्याला असावी. मग 2014 साली बोंबेवाडी म्हणून गाव आहे, आटपाडीपासून 8 किलोमीटर. तिथे मी पहिल्यांदा 5 एकर जमीन घेतली खरेदी. खरेदी घेतल्यानंतर 5 एकर जमिनीमध्ये आपण पहिल्यांदा डाळिंबाची शेती 400 झाडं त्या ठिकाणी लावली. वेगवेगळा आपण प्रयोग करून डाळिंब अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी पिकवलं. दुष्काळी परिस्थिती होती. पाण्याचं प्रत्येक वेळेला आपण बोर मारायचो. बोर मारलं तर 600 फूट 700 फूट गेलं तर फेल जायचं. पाण्यासाठी करायचं काय, अशा अनेक अडचणीवर प्रसंगावर मात करत करत काही ठिकाणी जिथं पाण्याचं ठिकाण आहे त्या ठिकाणी लोकांच्याकडून आपण तिथं बोर मारून तिथून पाणी आणून व्यवस्था करून आपण ती झाडं जगवली त्या दुष्काळी परिस्थितीत. पाण्याला शेतीला खरी गती आली 2019ला, 18-19ला, ज्यावेळेला 19-20ला ज्यावेळेला पाणी आपलं टेंबूचं इकडं आलं. त्यानंतर आमच्या शेती क्षेत्राला खरंच कृषीप्रधान देश म्हणायला काय हरकत नाही आटपाडी तालुक्याला, असं मला वावगं वाटत नाही. कारण पाणीच नव्हतं अशी परिस्थिती होती. आम्ही ज्यावेळेला माझी बाग त्यावेळेला 2016 साली चांगली होती, त्यावेळेला फक्त अर्जुनवाडीच्या तलावामध्ये मला आठवते, गोमेवाडीच्या पलीकडे तिथंच फक्त पाणी होतं. आणि तिथून काही वेळेला आम्ही 1600-2000 रुपयाला टँकर आणून आम्ही बागा जगवल्या त्या काळामध्ये. आता ह्या पाण्याचं महत्त्व आपल्या लोकांना कळत नाही, पण आपण त्या काळामध्ये
आणि 1500 ते 2000 रुपयानं आपण तिथून पाणी आणून सुद्धा त्यावेळेला डाळिंबाचे पैसे चांगले होत होते आणि डाळिंब चांगलं त्यावेळी विकत होतं. म्हणजे अशा खडतर परिस्थितीमधून मी शेतीला सुरुवात केली. 1 गुंठा तुमच्याकडे शेती नव्हती. आज तुमच्याकडे किती एकर शेती आहे? आज माझ्याकडे स्वतःची एक 25 एकर जमीन आहे आणि मी लीजवर एक 25 एकर क्षेत्र माझं करारावरती अनेक लोकांचं. मग त्यामध्ये आमचे अरविंद जाधव असतील, शेजाळ फॅमिली असतील, अशा अनेक लोकांच्या काही जमिनी माझ्याकडं पाटील कंपनी आहेत त्यांच्या करारावरती आहेत. आणि असं 50 एकर क्षेत्रामध्ये आता सध्या माझं डाळिंब, पेरू आणि आंबा ही 3 पिकं माझ्याकडे आहेत. डाळिंब, पेरू आणि आंबा. हो. मग ही फळं तुम्ही स्थानिक मार्केटमध्ये पाठवता, बाजारपेठेमध्ये पाठवता की निर्यात करता? काय कसं असतं तुमचं हे? साहेब कसं आहे, मार्केटचा जर विचार केला आपण तर मार्केट हे तुमच्या क्वालिटीवर आहे. तुम्ही माल कशा पद्धतीचा आणताय, गुणवत्ता काय आहे. आणि आपण शेतकऱ्यांनी काय एकाने एक केलं म्हणून एक तोच करत जाऊन चालत नाही. आपण वेगवेगळे, आता डाळिंबाची तुम्ही परिस्थिती फार बिकट परिस्थिती आहे. डाळिंब मागच्या 2 महिन्यापूर्वी रेट 220 रुपयानं आपण विकले आणि आता रेट आपल्या बागेत, माझ्या स्वतःच्या बागेत आता 70 टन माल घालवायला आलाय. मार्केट 70 रुपयेवर आहे. अरे, म्हणजे शेती क्षेत्र हे शाश्वत नाही, पण त्याला शाश्वत करण्यासाठी आपण वेगवेगळे प्रयोग केले पाहिजेत. मग त्यामध्ये टप्पे केले पाहिजेत. आता माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारची एक 22,000 ते 23,000 झाड आहेत. त्यामध्ये डाळिंब आहे, पेरू आहे, आंबा आहे. तर आपण काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी, म्हणजे माझा एक आपल्या माध्यमातून, जनसंवादच्या माध्यमातून एक सल्ला राहील शेतकऱ्यांसाठी की बाबा तुमच्याकडे एक 5,000 झाड आहे, समजा एक 10,000 झाड आहेत, XYZ उदाहरण देतोय मी, तर त्यातली एक 2,000 झाडं तुम्ही 3 महिन्याच्या गॅपनं धरा, 2,000 झाडं 3 महिन्याच्या परत गॅपनं धरा, 2,000 झाडं परत गॅपनं धरा. डाळिंब हे पीक असं आहे, पूर्वी 3 बहारामध्ये, आंबे बहार, मृग बहार आणि हस्तबहार, अशा 3 बहारामध्ये डाळिंबाचं विस्तारण होत होतं. पण आता डाळिंब कधीही लोक धरतात, कधीही सेटिंग होतो प्लॉट. मग ते रेटचं कसं असतं या पिरियडमध्ये, आता काय झालंय, डाळिंबामध्ये पैसा जास्त होतोय असं बऱ्याच लोकांना कळाल्यानंतर, पूर्वी फक्त डाळिंब महाराष्ट्रामध्ये पिकत होतं, आता राजस्थानमध्ये, परत कर्नाटकमध्ये, मध्य प्रदेशमध्ये, परत छत्तीसगड, अशा वेगवेगळ्या राज्यामध्ये डाळिंबाचा फार मोठ्या प्रमाणात विस्तार झालेला आहे. आणि तिथल्या लोकांच्या आपल्याकडे 1,000, 2,000, 5,000 झाडं आहेत, आपण किरकोळ आहे. 50,000, 2 लाख, 2.5 लाख अशी झाडं आहेत. ते सगळे गुजर मारवाडी लोक आहेत. त्यांचं काय आहे, त्यांनी शेती इन्कम टॅक्स त्यांचा वाचवण्यासाठी आणि हे करण्यासाठी मॅनेजमेंट ठेवायचं आणि सगळं हे ठेवायचं, अशा पद्धतीनं त्यांचं डाळिंब चालू आहे. मग त्यांचा विचार काय असतोय की 2 लाख झाडं आहेत आणि एका झाडाला 10 किलो जरी ॲव्हरेज निघालं तरी त्यांचं टार्गेट आहे, एका झाडाला 1,000 रुपये जरी मिळाले तर 2 लाख झाडाचे गुणवले किती झाले, 20 कोटी रुपये मिळाले. व्यापारी तत्वावर त्यांची शेती चालू आहे. त्यामुळं आपला हा ग्रामीण भागातला शेतकरी त्या धर्तीवर अडचणीत यायला लागलाय. मला शेती क्षेत्र जरा धोक्यात यायला लागले डाळिंबाचं असं वाटते. तर त्यामध्ये बदल करून, वेगवेगळे टप्पे करून शेतकऱ्यांनी जर हे केलं तर मार्केटचं, आपल्याला डाळिंबाचंच एक पीक असं आहे की त्याला शाश्वत रेट नाही, की हे एवढ्याच किमतीनं जाईल. आता जर तुरीला भाव शासन गव्हर्नमेंट ठरवते, 6,500 रुपये हमी भाव आहे. परत कापसाला तुमच्या भाव ठरवते, हमी भाव आहे. हळदीला हमी भाव आहे. तसं डाळिंबाला नाही ना हमी भाव. त्याचं शेतकरी पिकवू शकतोय, पण विकायची किंमत त्याला ठरवायचा अधिकार शेतकऱ्याला नाही. जोपर्यंत तो शेतकऱ्याला येत नाही तोपर्यंत शेतकरी माझा समृद्धवान आणि धनवान होणार नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. तुम्ही सांगितलं की टप्प्याने जर शेती केली तर या लॉटमध्ये जर कदाचित दर नाही मिळाला तर पुढच्यामध्ये मिळेल, पुढच्या नाही मिळाला त्याच्या पुढच्या मिळेल. त्याचं कारण असं आहे की वेगवेगळ्या टप्प्यामध्ये केल्यामुळं सरासरी त्याचा मार्केटचा रेशो, समजा माझा आज 70 रुपयांनी रेट आहे, पुढच्या 3 महिन्यातला जो माल येईल तो 120 रुपयांनी विकेल, त्याच्या पुढचाही समजा 150 प्लस न होईल, त्याच्या पुढचाही समजा 170 न गेला, तर सरासरी 170 प्लस 70 जर केलं, 17 7 24, तर 120 रुपये किलोनं सरासरी त्याचा भाव मिळेल. आणि साधारणतः 120 रुपये डाळिंबाला भाव निघाला तर जरा शेतकऱ्याला, आता खर्च पण शेती क्षेत्रामध्ये खूप वाढलेले आहेत, लेबरचे प्रॉब्लेम आहेत, खताचे तुम्ही आज दर बघताय, वरखताचे दर भरपूर वाढलेले आहेत, आणि शेणखत असेल, यामध्ये खर्चाची बाजू भरपूर वाढलेली आहे. पूर्वी डाळिंब ज्या वेळेला मला वाटतं 1999-2000 सालामध्ये आम्ही मुंबईला डाळिंब, माझा टेम्पोचं, मी ड्रायव्हर म्हणून काम करत होतो त्यावेळी, मी गाडीनं टेम्पोनं माल घेऊन जायचो वाशी मार्केटला. त्यावेळी येणारे पैसे होते, त्या पैशात भरपूर काही शेतकऱ्याला शिल्लक राहत होतं. पण आज पैसा येतोय किती आणि त्या पटीत शेतकऱ्याला शिल्लक राही नाहीत पैसे.
मग पैशाचं अवमूल्यन झालेलं आहे, म्हणजे पैसे संख्येने जास्त दिसत आहेत, संख्येने. पण त्याच्यामध्ये सामान म्हणून किंवा आपल्याला गरजेच्या वस्तू म्हणून त्या कमी मिळत आहेत. कमी मिळते. तुम्ही बाजारपेठेचं नियोजन कसं करता? माल आता चांगल्या गुणवत्तेचा तुम्ही तयार करता, पण गुणवत्तेबरोबर त्याला चांगली बाजारपेठ मिळावी यासाठी तुमचं नियोजन काय असतं? आता माझं वेगवेगळ्या पद्धतीचं नियोजन आहे. आंब्याचं नियोजन म्हणलं तर माझं आंब्याचं नियोजन कसं आहे, माझं पहिल्यांदा माल जो येतो तो एक्सपोर्ट त्या पिरियडमध्ये जरा रेट असतात जास्त. मग त्या पिरियडला आपण काय करायचं, डायरेक्ट KB एक्सपोर्ट आहे, परत बिग बास्केट आहे, अशा वेगवेगळ्या कंपनी आहेत, रिलायन्स आहे, अशा कंपनीना तो एक्सपोर्ट माल पहिला लॉट घालवायचा, की जेणेकरून आपले गेलेले पैसे ना आपलं ते काढून घ्यायचे पहिले. मग माझी वेगळी एक चॅनल आहे दुसरी, आपण स्वतः रायपिंग चेंबर आपल्याकडे आहे आणि नारायण पाटील म्हणून आमचे आंब्याचे तज्ज्ञ आहेत, त्यांचं आम्ही मार्गदर्शन घेऊन आम्ही सेंद्रिय पद्धतीने पिकवायचा आंबा आम्ही पिकवतो. आणि तो आंबा माझ्या पुण्यामध्ये माझं एक फ्रेंड सर्कल मोठं आहे, त्यामध्ये पुराणिक बिल्डर, अभितांते साईट आहे, त्यानंतर डेक्कन आहे, त्यानंतर रिलायबल पब्लिक आहे, अशा वेगवेगळ्या सोसायटी आहेत. ज्या सोसायटीमध्ये 6,000-6,500 फॅमिली आहेत आणि अशा चेअरमन लोकांशी मी मैत्री केलेली आहे, म्हणजे संपर्क आपला त्यावेळेला आलेला आहे. हे संपर्क म्हणजे असं काही कुणी आपल्याला आणून दिलेला नाही, आपण त्यांच्याशी ओळख केली. जाणीवपूर्वक आपलं हे डाळिंब असेल, पिरो असेल, आंबा असेल, त्यांना आम्ही खायला एक पेटी दिली, साहेब ही नैसर्गिक पद्धतीनं आहे, सेंद्रिय आहे, तुम्ही खा आणि क्वालिटी कशी येते ती तुम्ही बघा आणि आम्हाला त्याचा फीडबॅक द्या. पण अशा आपण प्रयोग पहिल्या वर्षी केला 2021-22ला. त्या 22ला केल्यानंतर त्याचा रिझल्ट 23मध्ये त्या ज्यांना आपण पेट्या दिल्या होत्या त्यांचा आम्हाला फोन आला, साहेब तुमच्यातला आंबा खूप छान होता आणि आमच्या सोसायटीमध्ये एवढे 200, 200, 250, 300 लोकांची यादी आलेली आहे, त्यांना एवढ्या पेट्या पाहिजेत, तुम्ही पोच करा. मग असं आपण मार्केटिंगचं नियोजन अशा पद्धतीनं करतो. आता डाळिंबामध्ये काय होतंय, डाळिंबाचं मार्केट हे असं अजून कुणी प्रयोग केलेला नाही आणि तो मीही केलेला नाही. डाळिंबाचं मार्केट हे व्यापारी डायरेक्ट तिथं येऊनच बागेतच होतो सौदा. मग ते वेगवेगळा साऊथला माल जातो, काय दिल्लीला जातो, काय कलकत्त्याला जातो, असं बांगलादेशला काय जातो. पण डाळिंबामध्ये असं काय आम्हाला अजून मार्केटचा तो तसं म्हणजे मग कसं आहे, पुण्याला घेऊन गेलं आडतवाल्याकडं, फार सगळं थोतांड निघालेलं आहे. आता शेतकऱ्याला फसवण्याच्या फार व्यापारी सुद्धा काही चांगले आहेत, मी काय कुणावर टीकात्मक बोलतोय असं नाही, पण साहेब बागेमध्ये जर रेट चालू असेल 120 रुपये, शेतकरी कष्ट करून तो त्याची गाडी करून स्वतःची करून चांगल्या क्वालिटीचा माल काय तर तिथं रेटमध्ये निघतोय म्हणून व्यापारी काय करतात, एक क्रेटचा मालाचा रेट काढणार 400 रुपये, वृत्तपत्रामध्ये आपल्याच बातमी देणार 400 रुपये किलोने डाळिंब विकलं. आणि आपला ज्यावेळेस शेतकऱ्याचा माल ज्यावेळी तिथं जातो त्यावेळेला हे जे मधले दलाल आहेत त्या मार्केटमधले, ह्या मालाचं कवडीमोल त्या शेतकऱ्याच्या हातात येताना गाडीचं भाडं सुद्धा काही वेळ द्यायला येत नाही, एवढी परिस्थिती ह्या शेतकऱ्याची वाईट होते. मग ह्या धोरणात्मक या व्यापार पेठेवर या महाराष्ट्र सरकारनं आपल्या माध्यमातून मी विनंती करेल की या डाळिंबाच्या बाबतीमध्ये आपण काहीतरी यामध्ये मोठं संशोधन होऊन व्यापार पेठेच्या बाबतीमध्ये काहीतरी याच्यावर मार्ग काढला पाहिजे, की जेणेकरून शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल. शासनाची पण एक जबाबदारी असेल की अशा पद्धतीच्या व्यवस्था ज्या शेतकऱ्याला नुकसान पोहोचवणार नाहीत आणि ग्राहकापर्यंत चांगला दर्जेदार मालही पोहोचेल, अशा पद्धतीच्या व्यवस्थेसाठी काहीतरी यंत्रणेमध्ये दुरुस्ती व्हावी अशी आपली अपेक्षा आहे. डाळिंब आंब्यामध्ये तुम्ही केशर आणि पेरूमध्ये कोणकोणत्या व्हरायटी घेता? पेरूमध्ये साहेब आपल्याकडे आता 5 व्हरायटी आहेत. पहिली माझ्याकडं पिंक तैवान म्हणून व्हरायटी होती, ती मी लावली होती 2020 साली. आणि त्यानंतर मी रेड डायमंड, ब्लॅक डायमंड, रेड किंग, रेड वन अशा 5 व्हरायटी आता माझ्याकडे आहेत. अच्छा, त्याचं मार्केट कुठं आहे तुमचं? आता त्याचं मार्केट माझं सिलिगुडी, परत विजयवाडा, परत दिल्ली मार्केट, अशा वेगवेगळ्या ठिकाणी, मुंबई मार्केट, खाली केरळ मार्केट, अशा वेगवेगळ्या ठिकाणी तो माल आपला जातो. शेतीमध्ये आता तुम्ही किती लोक कार्यरत आहात, एवढा तुम्ही विस्तार केलेला आहे आणि किती तंत्रज्ञानाचा, आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर करता तुम्ही? हो, आता माझ्याकडे कसं आहे, सगळी यंत्रसामग्री आहे. ट्रॅक्टर असतील, त्याला काही स्प्रेइंग लागणारे मित्रा कंपनीचे ब्लोअर असतील, परत आपण गवत कापायसाठी ऑटोमॅटिक मल्चर घेतलेला आहे तो मित्रा कंपनीचा, ते बेडवर त्याला पाहिजे तसं हायड्रोलिक सिस्टीमनं हे करता येईल. मी शेतीमध्ये जसं कमी पैसे कसे वाचतील, असं मजुरांचा आता फार मोठा प्रॉब्लेम आहे, ते कमी करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. मग शेतीचं तंत्रज्ञान प्रगत केलेलं आहे, बाजारपेठ चांगली केलेली आहे, आज तुम्हाला चांगले पैसेही मिळतात. आता सुबत्ता तुमच्याकडे आली, एक चांगली गोष्ट आहे की प्रतिकूलतेतून अनुकूलतेकडे तुम्ही आलात. आज तुम्ही स्थिर स्थावर झालेला आहात,
जसं तुम्ही आत्यांच्या बाबतीत जसं सांगितलं की काही ना काही आपलं ऋण असतं, जे मग मातृपितृ ऋण असेल, आपल्या नात्यातली माणसं असतील आणि समाज ऋण असेल. तर कधी कधी असं आपण म्हणतो की आपणाला जर पोटभर मिळायला लागलं आणि घासभर आपला असेल तर तो इतरांना पण द्यावा. उत्तरदायित्व या भावनेतून आज तुम्ही काही कामं करता हेही आम्हाला माहिती आहे. तर आपण काय सांगाल या उत्तरदायित्वाबद्दल? मी वैयक्तिक असा मानणारा माणूस आहे की आपल्याकडं मुळामध्ये माझ्याकडं काय मी या माणसामध्ये राहील का नाही ही माझी मला शाश्वती नव्हती. तर ह्या पण कोणाच्या तर आशीर्वादामुळं आहे. तर माझा एक संकल्प आहे की मी जे काही मिळवतोय त्यामधील जो 10% पैसा आहे तो 10% पैसा तुमचा टर्नओव्हर काय आता वार्षिक टर्नओव्हर माझ्या संतोषी मातेच्या कृपेनं आणि या आटपाडीतल्या तमाम जनतेच्या वतीनं माझं चांगलं आहे. म्हणजे माझ्यावर प्रेम करणारे प्रचंड आहेत. म्हणजे पत्रकार मित्र असतील, परत सगळे व्यापारी मित्र असतील, शिक्षक वर्ग असेल, परत सगळ्या म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या सगळे जे संस्थात्मक जे जाळं आहेत त्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, बँकिंग क्षेत्रातले जे काही अधिकारी आहेत, अशा ज्ञात अज्ञात शक्ती माझ्या पाठीमागं असल्यामुळं मला या आयुष्यामध्ये फार खडतर परिस्थितीमध्ये सुद्धा कुठली मला अडचण आली नाही. आणि ज्या वेळेला मी अडचण मला येईल असं वाटलं त्या काळामध्ये मला कुठली तर एक ज्ञात अज्ञात शक्तीनं मला तारलेलं आहे त्यावेळेला. अच्छा. तर माझा संकल्प काय आहे, 10% रक्कम म्हणजे काय XYZ रक्कम असेल त्या रकमेमधून मी गोरगरीब ज्या मुली आहेत आपल्या मराठा समाजातील असतील, माझं सर्कल सगळं मराठा समाजामध्ये आहे, देशमुखवाडी गाव असेल, पाटील मळा असेल, त्यांचं आज ही असं आहे की त्यांच्या घरातलं लग्न जमायचं असलं तर मला बोलवल्याशिवाय त्या मुलीचं सुपारी फोडत नाही. एवढा म्हणजे प्रचंड त्या लोकांनी आपल्यावर विश्वास दिला. कारण माझं आयुष्य सगळं, मी जरी धनगर समाजामध्ये जन्मलो असलो तरी पाटील आणि देशमुख या समाजाने मला लहानाचं मोठं केलेलं आहे. देशमुख गल्लीसारख्या ठिकाणी देशमुख कंपनी असेल, पाटील मळ्यासारख्या ठिकाणी त्या पाटील कंपनीतल्या लोकांनी असेल, त्यावेळेला मला जो मदतीचा आधार दिला म्हणजे तो कुठल्याही शब्दात असेल ते मी कधीही या लोकांचं ऋण फेडू शकत नाही. ही अशी माझी मित्रपरिवार असल्यामुळं मग कुणाचं लग्न आहे, मी कुठली जात पात धर्म बघत नाही. त्या लग्नामध्ये जायचं, त्याला आदल्या दिवशी भेटायचं, तुझं काय बाबा अडचण काय आहे, सडळ हातानं त्याला मदत करायची. संसार सेट असेल काय असेल त्याला गपचिप द्यायचं. मला सांगतो बाबा कुठं काय माझं नाव बी ही करू नका पुढं, आणि काही नाही, मला काय प्रसिद्धीसाठी म्हणून मला काही कुठली गोष्ट करायची नाही. एक त्यांचा आशीर्वाद, त्या लेकराबाळाचा आशीर्वाद आपल्या कुटुंबाला लाभावा यासाठी मी ते करतो. आणि वर्षातून मी अन्नदानाचा कार्यक्रम असतो आपल्या, आम्ही 2006 साली 20/7/2006 साली संतोषी मातेचं मंदिर बांधलं आटपाडीमध्ये. आमच्या आत्यांची एक संकल्पना होती, त्या संतोषी मातेचे भक्त आहेत, की एक आटपाडीच्या नगरीमध्ये आपलं एक मंदिर असावं छोटंसं. मग त्या काळामध्ये 2006 साली आपण 2005ला एक 3 गुंठ जागा विद्यानगरमध्ये घेऊन, त्यावेळेला अंकुश पांडुरंग गावंदरी म्हणून त्यांचा एक प्लॉट आम्ही 3 गुंठ्याचा घेऊन त्या ठिकाणी एक संतोषी मातेचं मंदिर उभा केलं. आणि त्या मंदिराच्या माध्यमातून आज 20 वर्ष झालं आपण पूर्ण आटपाडी शहर असेल, आजूचे बाजूचे सगळे मित्रपरिवार असेल, अशा एक 5,000 ते 6,000 लोकांना आपण अन्नदानाचा कार्यक्रम दरवर्षी करतो. ते अतिशय चांगल्या भावनेनं करतो. येईल त्या परत त्यावेळेला आपण शाळेतली गोरगरीब मुलं आहेत, ज्याला चालत तो 5 किलोमीटर जातोय, त्याला जायला सायकल नाही, अशा विद्यार्थ्यांना मी सायकल वाटप असेल, विद्यार्थ्यांचं साहित्य असेल. आपण संतोषी कॉम्प्युटर्स या नावानं 2008 साली एक युनिट उभा केलं होतं कॉलेज कॉम्प्लेक्स, गाळा नंबर 3, अमरसिंह बापूसाहेब देशमुख यांच्या कॉम्प्लेक्स तिथं त्या ठिकाणी. तर मी आणि आमचे भाऊ यांनी असं ठरवलं आहे, जे गोरगरीब मुलं आहेत त्यांचे पैसेच घ्यायचे नाहीत, नोट्स असतील काय असेल काय शैक्षणिक जे काय साहित्य आहे आपलं, म्हणजे असं काही ज्याची परिस्थितीच नाही ते जर म्हणला भाऊ याच्यामध्ये असं पैसे नाहीत, तर त्याला कधीही आम्ही त्याला सांगितलं तुला आमचं दरवाजा 24 तास, कारण आम्हाला मिळालं नाही, निदान आपली भावना पाहिजे की समाजातला हा मुलगा गरीब शिकतोय, ह्याच्या पाठीशी आपण ठाम राहिला. आता अनेक उदाहरणं आहेत माझ्याकडं. आता एक RTO झालेला मुलगा आहे रणजित शेजाळ म्हणून, जो इंटरव्ह्यूला जाताना त्याच्याकडे खिशात त्याच्या वडील माझ्याकडे रात्री आले, म्हणले भाऊ तो इंटरव्ह्यूला चाललाय, त्याला जायला सुद्धा पैसे नाहीत, तुम्ही मदत करायला लागते. मग त्याला म्हणलं हे ठीक आहे, हे जा आणि तुझं काम होतंय मला. तो गेला, इंटरव्ह्यू झाला, RTO अधिकारी झाला, पहिला आला मला पेढा दिला, म्हणला साहेब तुमच्यामुळं म्हणला ही मी, म्हणजे माझं मोटिवेशन असं आहे की ज्याचं शिक्षणाकडे ज्याचा कल आहे त्याने शिकलंच पाहिजे, त्यासाठी दुमत नाही.
पण शिक्षण सोडून समजा एखाद्याची बुद्धी जर व्यापार क्षेत्रामध्ये चालत असेल, एखाद्याची बुद्धी जर कृषी क्षेत्रामध्ये चालत असेल, एखाद्याची बुद्धी समजा आमच्या पवारसाहेबासारखा पत्रकार व्हायचा असेल, सतीश भिंगेसारखा पत्रकार व्हायचा असेल, तर त्यांनी त्या क्षेत्रामध्ये आलं पाहिजे. एखादा वाटलं तर तुम्ही शिक्षक पेशामध्ये जायचंय, तर शैक्षणिक गुणवत्ता त्यांनी घातलेला आहे. ही आटपाडी ही पवित्र भूमी आहे. या भूमीनं, आटपाडीच्या भूमीनं बरेच रत्न दिलेले आहेत. शंकरराव खरातांच्या पासून असेल, नासई इनामदारांच्या पासून असेल, व्यंकटेश त्याते असतील, गडी माडगळकर असतील, असे अनेक रत्न दिलेले आहेत. आपल्याच मायभूमीतला, आपल्यातलाच एक केंद्रीय मंत्री, एका उत्तर प्रदेश सारख्या राज्याचा राज्यपाल होतो, राम नाईक साहेब. म्हणजे हे आटपाडीचं वैभव आहे. आणि आटपाडीतलाच एक भूमिपुत्र आपल्या जत सारख्या दुष्काळी पट्ट्यात जाऊन जत सारख्या ठिकाणी आमदार होतो. म्हणजे हे सुद्धा, आणि आटपाडीच्या आपल्या 95 ला सुद्धा आपले राजेंद्रांना आमदार झाले. म्हणजे ह्या भूमीमध्ये फार मोठी ताकद आहे. ही भूमी सर्वसामान्य क्रांतीवीर नागनाथ अण्णांनी इथं पाण्याचा फार मोठा सत्याग्रह केला, पाणी चळवळ परिषद. हे कृष्णा कोयना इथे आटपाडीहून वाहते, हे आमचं भाग्य समजतो. आणि अशा पवित्र भूमीमध्ये माझा जन्म झाला, आणि अशा पवित्र भूमीमध्ये मला वेगवेगळ्या प्रकारची माणसं इथं भेटली. खरं तर मी त्यांचं मनापासून या जनतेचं ऋण मानेल की या लोकांनी पडत्या काळामध्ये आमच्या पाठीशी खूप मोठी ताकद उभा केली. म्हणून आज यशवंत मेटकरी सारखा माणूस स्वतःच्या 50 लाखाच्या गाडीतनं फिरतोय. ह्याचं सगळं श्रेय मी माझ्या मायबाप जनतेला, आटपाडी तालुक्यातल्या लोकांना जाईल की ज्यांनी मला पडत्या काळामध्ये माझ्याकडे काही तर बघून मदत केली. त्या लोकांचं मी आपल्या जनसंवाद माध्यमातून मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आपण शून्यातून विश्व निर्माण केलं यशवंत मेटकरी सर. सगळ्यांच्या सहकार्याबद्दल तर आपण जरूर उल्लेख केलाच, पण आपल्या घरच्यांचं योगदान, आपली पत्नी, आपली मुलं, त्यांच्या योगदानाबद्दल आपण काय सांगाल? पत्नीचं यामध्ये फार मोठं योगदान आहे माझ्या या प्रापंचिक जीवनामध्ये. आणि या जो समाजकार्यामध्ये जो माझा हिरिरीनं सहभाग असतो, त्यामध्ये माझ्या पत्नीचं फार मोठं योगदान आहे. मी नशीबवान आहे की मला माझ्या सासऱ्याने सविता नावाची जी त्यांची मुलगी होती ती मला दिली, आणि तिच्या ह्या पायातच लक्ष्मी आहे मी असे समजेल. आणि 2 मुलं माझी, एक मुलगा 12वीला संजय घोडावत कॉलेजला आता नीटची माझी 12वीची तयारी करतोय तो, आणि दुसरा मुलगा माझा प्रतीक म्हणून आहे, तोही इथं वेगवेगळे सामाजिक उपक्रम जे आहेत त्या ठिकाणी आमच्या कुटुंबाचं पूर्ण योगदान असते. त्यामध्ये माझ्या पत्नीचा फार मोठा मला, सकाळी उठल्यापासून माझा डबा, मी सकाळी 7ला जेवतो, 7ला जेवलो तर माझ्या गाडीत पहिला मी हॉटेलिंग बंद केलेलं आहे, गाडीत माझ्या डबा 7 वाजता पहिला माझी पत्नी आणून ठेवते, हे दुपारी जेवा. एवढी काळजी माझी घेणारी सौभाग्यवती मला लाभलेली आहे. त्यामुळे मी तिचंही मनापासून आभारी आहे. खूप छान. प्रत्येक कर्तृत्वान पुरुषाच्या पाठीमागं एका स्त्रीचा हात असतो, मदत असते, सहकार्य असते, आणि ती तुम्हालाही आहे. आणि त्याचबरोबर माझे मित्र आहेत, ते मित्र मला खूप सपोर्टिव्ह करतात. त्यामध्ये विटेकर भाऊसाहेब असतील, आमचे जे कमांडो आहेत, महादेव शेजाळ मेजर साहेब, आणि पिंटू शेठ जाधव असतील, शाजी गायकवाड असतील, म्हणजे अनेक असे मित्रमंडळी आहेत. आमचे आटपाडीचे नगराध्यक्ष युटी जाधव सर असतील. अशा फार लोक माझ्याशी विषयी अट्रॅक्टिव्ह असतात आणि सपोर्ट करतात मला. हा माणूस चांगला आहे, हा एक सामाजिक कार्यामध्ये ह्याचं योगदान आहे, तर ह्याला आपण सपोर्ट केला पाहिजे, अशा ह्या लोकांची. आणि माझा जो निर्णय आहे तो मी एकदा निर्णय घेतला की माझ्या ग्रुपमध्ये सुद्धा कोण विरोध करत नाही की बाबा हा 100% पॉझिटिव्ह निर्णय ह्याने घेतलेला आहे, हा 100% पॉझिटिव्ह आहे. मग कुठल्याही क्षेत्रातला असेल, मी एखादं म्हणलो बाबा ह्या ठिकाणी आपल्याला एवढी मदत करायची, ग्रुपमध्ये आमच्या चर्चा झाली ना, आम्ही एखादा मुलगा आहे बाबा ठीक आहे गरीब आहे, त्याला MPSC UPSCला आपण जरा मदत करूया, तर मी समजा सांगितलं एक 50,000 1 लाख त्याला मदत करायची, तर ग्रुपमधल्या आमच्या लोकांची कधीही मला त्याने विरोध केला नाही की बाबा. आणि मी चुकीचं काम कधीही आयुष्यात केलं नाही आणि करणार नाही. मला ते करण्याची सद्बुद्धी मला कधी, म्हणजे परमेश्वर मला त्या वाटेला जाऊ देणार नाही. आणि एवढं मी परमेश्वराचा आभारी आहे की मला कुठली BP नाही, शुगर नाही, गोळी नाही चालू कुठली, म्हणजे अतिशय हेल्थ आरोग्य असणारा मला लाभलेला आहे. धन्यवाद. खूप छान पद्धतीनं तुम्ही तुमचा जो प्रवास आहे शून्यातून प्रगतीकडे झेपावणारा. सगळ्यात शेवटी फक्त एकच प्रश्न या जनसंवाद न्यूज 12मध्ये आपल्याला विचारेल. इथंपर्यंतचा प्रवास आपला खूपच छान झालेला आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीनं तुम्ही विचार करून आणि स्वतः कष्ट करून जिद्दीनं इथंपर्यंत आपण आलेला आहात. पुढची तुमची दिशा, आणखी ध्येय काय आहे? आता पुढची माझी दिशा साहेब असं आहे, मी आपल्या माध्यमातून सुद्धा एक आवाहन करेल
आटपाडीसारख्या ठिकाणी पाणी भरपूर आलेलं आहे आता. पाणी आलेलं आहे, पण कारखान्याची काय अवस्था आहे बघा तुम्ही. आता मी कुठल्याही टीकात्मक बोलतोय असं नाही. आटपाडीचा आपला मानगंगा कारखाना बंद आहे सध्या. तो चालू करण्यासाठी किंवा अनेक एखाद्याने पुढे येऊन जर एखादा नवीन युनिट उभा केलं 1000-2000 लोकांसाठी, तर ते युनिट उभा केल्यानंतर गोरगरीब लोकांना रोजगार मिळेल, मुलांना इथंच काम मिळेल, अशा पद्धतीचा एखादा उद्योग आणायचं माझ्या डोक्यात संकल्पना आहे. आणि ते येत्या काही दिवसामध्ये आपल्याला पुढे येईल आणि त्या कार्यक्रम प्रसंगी मी आपणालाच निमंत्रित करेन. वा वा. म्हणजे ते माझं मानस चालू आहे, त्या पद्धतीने माझी वाटचाल चालू आहे आणि ते 1-2 वर्षामध्ये माझं ते काम पूर्ण होईल. आता काय आहे, एकमेव असं पीक आहे की ऊस विकून पैसे द्यायचे 6 महिन्यानं. डाळिंब कसं आहे, आज विकलं तुम्हाला लगेच जागेवर पैसे द्यायचे, पण ऊसाचं असं काहीच वेस्टेज जात नाही. हो, मी एक त्याच्यावर रिसर्च केला. हो खरंय. बाहेरसारख्या इस्रायल देशामध्ये असेल, बाहेरच्या देशामध्ये बघा तुम्ही, जिथं कारखाने ऑटोमायझेशन कारखाने आहेत, तर त्या कारखान्यामध्ये सगळं त्यात तुमचं डिस्टिलरीपासून सगळं बाकी डिस्ट्रिक्ट वॉटर ही सगळं जे आहे, बगॅसपासून राख असेल, सगळं इथेनॉल आहे, परत तुमचं कंपोस्ट खत आहे, मळे आहे, हे सगळं विकलं जाते. सगळ्याचा पैसा येतोय, कुठल्याच त्यातनं पैसे होत नाहीत असं ऊसाच्या पिकातनं मला दाखवून द्या तुम्ही. आणि त्याला जर वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे BSc ॲग्रीचे टेक्निकल लोक जर इथं आणली आणि वेगवेगळ्या पद्धतीनं लागवडी पद्धती जर या भागामध्ये केल्या, आधुनिक तंत्रज्ञान जर वापरलं, लागवडीपासून मजूर हा विषयच नाही, लागणी सुद्धा यंत्रानं आणि काढणी सुद्धा यंत्रानं, अशा पद्धतीनं जर आपण आटपाडी तालुक्यामध्ये एखादा उद्योग जर केला तर 100% आता काय झालंय, काही ठिकाणी पाणी जास्त आल्यामुळे डाळिंब पीक येत नाही, तेल्या बिब्या मर रोग. कसं आहे, आपला शेतकरी अडाणी आहे, त्याला किती पाणी द्यायचं, वापसा कंडिशननं पाणी किती द्यायचं ह्याचं नॉलेज नाही. पूर्वी कसं व्हायचं साहेब, दुष्काळी पट्ट्यात आपण असल्यामुळे पाणी टँकरनं आणल्यामुळे आपण 15 मिनिटात पाणी पडलं झाडाला, पडलं म्हटलं का मोटर बंद कर रे म्हणायचं, कारण पाणीच निघत होतं. किंमत कळत होती त्यावेळेला, किंमत कळत. आता काय होतंय साहेब, मोटर ऑटो चाकून गेला का दुसऱ्या दिवशी सकाळी शेतकरी येतोय बघायला, मग ते डाळिंब पिकत नाही कसं काय. तर हे शेतकऱ्यांनी पण थोडंसं पाण्याचं नियोजन योग्य केलं पाहिजे. आणि ह्या नियोजनामधून माझं पण एक व्यवसाय दृष्टीनं आता माझं एक रिअल इस्टेटमध्ये संतोषी डेव्हलपर्स नावानं फार मोठं काम चालू आहे. आणि माझा संकल्प असा आहे की गोरगरीब लोकांना, मला 1 गुंठा जागा खरेदी करता आली नव्हती, पण गोरगरीब लोकांना हक्काचा प्लॉट आणि हक्काचं घर कसं होईल हा माझा विचार आहे. आणि मी ते आतापर्यंत 1340 लोकांना स्वतःचा प्लॉट आणि घराची व्यवस्था असणारी व्यवस्था आणि यंत्रणा दिलेली आहे आतापर्यंत. मग ती कशी दिली आहे, एखादा माझ्याकडे आला, भाऊ म्हणले पैसे नाहीत, तर त्याला सांगतो तू ठीक आहे, तू 1 लाख रुपये दे फक्त, बाकीचं माझ्या काय असं मी कुठं असं बँक नाही की जिथं शब्द टाकल्यानंतर ते पैसे देतील. मग तू हप्ता दे महिन्याला 10,000 रुपये 15,000 बँकेचा भरतो काय असेल ते, आणि तुला प्लॉट देतो. अशा लोकांना मी, हमाली करणारा असेल, फळं विकणारा असेल, भाजी विकणारा असेल, अशा लोकांना मी, गरीबातल्या गरीब लोकांना कशी जागा मिळेल, काही बँकेतले कर्मचारी आहेत, काही म्हणजे असे बरेच ज्याला घर मिळेल आणि जागा मिळेल असं त्यांच्या स्वप्नातही नव्हतं, हे स्वप्नातली मी आटपाडीमध्ये असेल, जतमध्ये असेल, उमदे असेल, चडचण असेल, खानापूर असेल, सांगोला असेल, जुनोनी असेल, पंढरपूर असेल, पुण्यासारख्या ठिकाणी असेल, अशा वेगवेगळ्या सिटीमध्ये मी माझ्या संतोषी डेव्हलपरच्या माध्यमातून, फार मोठं विटासारख्या शहरामध्ये माझे 3 साईट चालू आहेत, अशा ठिकाणी मी चांगल्या पद्धतीनं लोकांना, ग्राहकांना माझ्या संतोषी डेव्हलपरच्या माध्यमातून सेवा दिलेली आहे. आणि मी इथून पुढेही त्या सेवेसाठी तत्पर आहे. खूप छान, धन्यवाद. आपण यशवंत, आणि खरोखरच जीवनामध्ये तुम्ही यशस्वी ठरून यशवंत नाव हे सार्थकी केलेलं आहात. आईवडिलांना कदाचित स्वप्न पडलं असेल की हाच आमचा यशवंत भविष्यामध्ये नेहमी यशस्वी होईल, आणि तुम्ही ते करून दाखवलेलं आहे. तुमचा मनोदयही खूप चांगला आहे. आटपाडीकडं पाणी आलेलं आहे, उद्या शेती सुजलाम सुफलाम, डाळिंब, बोर, पेरू, आंबा ही फळबागं तर आहेत, पण ऊसासारखं पीकसुद्धा नवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर ते खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. आधुनिक तंत्रज्ञानाबरोबर ज्याला कृषीमधलं प्रगत तंत्रज्ञान आहे त्याचाही वापर करून असा तुमचा जो मानस आहे, तर निश्चितच तुमचा हा मानस पूर्णत्वास जाईल. जनसंवाद न्यूज चॅनलच्या वतीनं आपणाला खूप खूप शुभेच्छा. इथून पुढच्या काळामध्येही आपली उत्तरोत्तर प्रगती होत राहो, आणि समाजाचं जे आपलं उत्तरदायित्व आहे ते नेहमीच असं जपलं जावं. समाजाला मदत करत राहा, समाज आपणाला मदत करत राहील. हातात हात घालून पुढं जाणं हेच एक माणसाचं मोठेपण आहे. ते मोठेपण आपण जपत आहात. संवाद न्यूज चॅनलच्या आपल्या सर्व श्रोत्यांना पुन्हा एकदा आवर्जून सांगेल, याच्यानंतरही पुढं जाऊ तसे आपण अनेक अशा मान्यवरांना भेटणार आहोत.
या भेटीगाठी होत राहतील. त्यासाठी या न्यूज चॅनेलला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पाहत राहा आणि पुढेही पाठवत राहा अशी विनंती. धन्यवाद. नमस्कार.